जागतिक खो खो स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाचे खेळाडू महिला आणि पुरुष या दोन्ही संघाचे खेळाडू केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीला आलेले आहेत. आपल्यासोबत भारतीय खो खो संघातील महिला आणि पुरुष खेळाडू आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. खरं तर भारतीय संघाचं विजेतेपद, खो खोचं विजेतेपद तुम्ही पटकावलेलं आहे, कसं आहे? आनंद होतोय खूप की आपल्या मातीतला खेळ, भारताचा खेळ आणि मी तर म्हणेल आमच्या पुण्यातला खेळ जो एवढा आता विश्वात गेलेला आहे. तर खूप आनंद होतोय. आज त्याचा फर्स्ट वर्ल्ड कप होत होता आणि भारताने तो जिंकलेला आहे. या गोष्टीचा मला अभिमान वाटतोय. आणि कशा पद्धतीने तयारी केलेली होती? पहिलंच हे वर्ल्ड कप होतं. खूप तयारी चाललेली, 6 महिन्यापासून तयारी होती. काही टेस्ट झालेले आमच्या बॉडीच्या ऑलरेडी, जे की खो खोमध्ये फर्स्ट टाईम झालं की बॉडीमध्ये सेन्सर्स लावून वगैरे आमचे सगळे डेटा काढत होते. आणि त्यानंतर सुद्धा आमची JLN मध्ये प्रॅक्टिस झाली. गेल्या महिनाभर 60 लोकांची प्रॅक्टिस होती की देशातनं पूर्ण 60 टॉपचे प्लेयर आलेले आणि त्यामधनं 15ची टीम निवडल्या गेलेली. तर मला असं वाटतं की आम्ही चांगला परफॉर्मन्स दिला आणि आज जिंकलो. खो खो हा खेळ पुढे जावा यासाठी काय करावं असं वाटतंय? मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आत्ता पण गव्हर्नमेंटने ज्या पद्धतीने सपोर्ट केला आहे तो सपोर्ट खो खोसाठी मला वाटते की पुढे जाऊन पण येणाऱ्या काळात फायद्याचा राहील. की येणाऱ्या काळात अजून गव्हर्नमेंटचा सपोर्ट किंवा म्हणजे खो खो या खेळासाठी, कारण हा भारताचा स्वतःचा खेळ आहे आणि जो बाहेरचे लोक खेळत आहेत त्यामुळे अजून बाहेरच्या देशामध्ये तो पोचण्यासाठी आणि याच्या जास्तीत जास्त स्पर्धा खो खोमध्ये होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा आहेत. भारतीय संघातील खो खोच्या महिला आणि पुरुष दोन्ही खेळाडूंनी मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आहे. अण्णा, खो खोतील खेळाडूंनी तुमची भेट घेतली आहे, काय करतात? खूप मला आनंद वाटतो की इतकं मोठं यश आपल्या भारतीय संघानं मिळवलं. आज वर्ल्ड कप जिंकला आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रातले सगळे आपले खेळाडू, प्रमुख खेळाडू, त्याच्या महाराष्ट्राचे दोन्ही संघाचे कर्णधार हे आपल्या महाराष्ट्रातले, पुण्याचे. हा एक अभिमान आहे शेवटी, पुणेकर म्हणून किंवा महाराष्ट्र म्हणून. निश्चितपणे खो खो हा आपला खेळ आहे आणि या निमित्तानं मला असं वाटतं की पुन्हा एकदा गेल्या काही दिवसात आपण पाहतो की खो खो, कबड्डी आणि आपले जे स्वदेशी खेळ आहेत, देशी खेळ आहेत, अशा खेळांना कुठंतरी निश्चितपणे एक प्रोत्साहन दिलं पाहिजे. मला या निमित्तानं असं वाटतं की ज्यावेळेला आम्ही हा वर्ल्ड कप आता जिंकला आहे ते या सगळ्या खेळाडूंचं निश्चितपणे अभिनंदन तर केलंच पाहिजे, पण त्यांनी पुन्हा एकदा खो खोला एका वेगळ्या उंचीवरती नेलं आणि निश्चितपणे आमच्या सगळ्यांचंही काम आहे. शेवटी मी सुद्धा एक कुठला तरी खेळ खेळणारा खेळाडू आहे आणि मला असं वाटतं की म्हणून या खेळाच्या सोबत, या खेळाडूंच्या सोबत आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा खो खोला जुने दिवस, खरं तर एक मोठं पुण्याला एक मोठी परंपरा आहे खो खोची. खूप मोठे खेळाडू या शहरानं, राज्याला, देशाला दिले. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या मंडळींना एक खो खोच्या खेळाला प्रोत्साहन देणं, या खेळाडूंचं अभिनंदन करणं, त्यांना शुभेच्छा देणं, आजचा हा एक विषय होता आणि म्हणून सगळ्यांना भेटलो, खूप आनंद वाटला, अभिमान वाटला. आपल्यासोबत इतरही काही खेळाडू आहेत. काय चॅलेंजेस होते तुमच्या खो खो स्पर्धेत? सर, जिंकायचं होतं एवढंच, म्हणजे आम्ही ठरवलेलं आणि आम्ही जिंकलो. लय भारी झालं. आपल्यासोबत या संघाचे जे आहेत ते प्रशिक्षक सुद्धा आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही तयारी करून घेतलेली होती खेळाडूंची? दिल्ली येथे जवळपास 1 महिनाभर या सर्व खेळाडूंची सराव शिबिर चालू होतं. त्यातनं 60 खेळाडू पहिले निवडण्यात आले आणि त्याच्यानंतर 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. सराव शिबिर अत्यंत चांगल्या पद्धतीने साई इथं जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा डाएट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील याचा चांगली खबरदारी घेण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे अत्यंत उत्तम पद्धतीने सराव शिबिर पार पडलं आणि त्या सराव शिबिरातनं जी सर्वोत्तम 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आणि त्या संघांनी आज पुरुष आणि महिला या दोन्ही गटामध्ये आज भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आणि वर्ल्ड कप जिंकलो. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि हा पहिला खो खोचा वर्ल्ड कप होता. असेच उत्तर हे खो खो खेळाडू प्रगती करतील आणि भारत देशाला नक्कीच अजून चांगल्यात चांगली प्रगती होईल आणि पदक मिळवून देतील. हा खेळ भविष्यामध्ये एशियन गेम्स असतील किंवा एशियाड असेल, कॉमनवेल्थ असेल किंवा अगदी ऑलिम्पिकमध्ये 2036 साली आता भारत देश त्याच्यामध्ये बीड करतोय. याच्यामध्ये खो खोचा समावेश व्हावा याच्यासाठी सगळ्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत आणि त्यामध्ये खो खोचा समावेश झाला तर मला खात्री आहे की आपण भारत देशाला नक्कीच एक सुवर्ण पदक मिळवून देऊ शकू. आपल्यासोबत भारतीय महिला संघाचे खो खोचे खेळाडू सुद्धा आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत. तुम्ही विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे, काय तयारी केलेली होती, कसा उत्साह आहे? आमचा पूर्ण 1 महिन्याचा कॅम्प JLN स्टेडियम दिल्ली या ठिकाणी झाला होता. तर आपल्या पुणे जिल्ह्यातील प्राची मॅम आणि शिरीन सर असे दोन्ही आपल्या महाराष्ट्राचे कोच होते. त्यांनी खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस घेतली आणि आज आम्ही या लेवलला आहे. तर फक्त महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि पुणे जिल्हा खो खो असोसिएशन यांनी जो आम्हाला सपोर्ट केला आज, त्याच्यामुळे आम्ही एवढी मोठी अचिव्हमेंट मिळवू शकलो.
खो खोमध्ये आणखी पुढं काय व्हायला पाहिजे असं वाटतं? आता कुठे खो खोला चांगला प्लॅटफॉर्म मिळत आहे. पहिलं खो खोला एवढं चांगलं ग्लॅमर नव्हतं, पण आज खो खो हा पूर्ण आपल्या पूर्ण जागतिक स्तरावरती पोहोचलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये कॉमनवेल्थ गेम्स असेल, एशियन गेम्स असतील आणि सगळ्यात मोठं टार्गेट खो खोचं तर आता ऑलिम्पिक्स 2036 हे असेल. आपल्यासोबत महिला संघाचे प्रशिक्षक सुद्धा आहेत. मॅडम, कशी तयारी करून घेतली तुम्ही या खेळाडूंकडून? गेले महिनाभर म्हणजे 10 डिसेंबरपासून आम्ही ह्याच्यामध्ये होतो दिल्ली या JLN स्टेडियममध्ये. तिथे जवळजवळ 60 प्लेयर्स सिलेक्ट झाले होते, म्हणजे 60 मुलींचे 60 मुलांचे. त्यातनं आम्ही व्यवस्थित त्यांचे म्हणजे ते कुठल्या ह्याच्यात मातबगार आहेत किंवा आपल्याला त्यांचा कसा कुठे वापर करून घेता येईल खेळाच्या दृष्टीने याचा विचार करून आम्ही प्लॅनिंग केलं. आणि 60मधले पहिल्यांदा 45, नंतर 30, नंतर ही आपली भारताची 15ची टीम सिलेक्ट केली गेली. आपण पाहतोय की भारतीय खो खो संघाचे महिला आणि पुरुष हे दोन्ही संघाने जे आहे ते विश्वविजेते पदके आहे ते पटकावलेले आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.